बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने काढले परिपत्र। जेलमध्ये राहून गुंडांची टोळी चालवणारा शिर्डीतील कुख्यात गुंड पाप्या शेखसह 8 जणांवर लावला मोक्का, पोलिसालाही केली अटक। बीड शहरात रात्री नंतर हॉटेल, दुकान, इतर आस्थापना बंद, 10 नंतर दुकान उघडे ठेवल्यास होणार कारवाई। राधानगरी धरण आणि अभयारण्याचा इको पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होणार, MSRDC कडे दिली जबाबदारी। विदर्भात तापमान वाढले, अमरावतीचा पारा 43 अंशांवर तर सर्वाधिक तापमान परतवाडामध्ये। जेजुरीच्या नवनिर्वाचित विश्वस्त निवडीचा वाद चिघळला, ग्रामस्थांनी केला रास्ता रोको। सोलापुरात कांद्याचे भाव पडल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, 25 रुपये हमीभाव द्यावा अन्यथा आत्महत्याशिवाय पर्याय नाही। पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करा, शेतकरी जागर मंचाचा अकोल्यात भव्य मोर्चा, मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी। सांगलीत वसगडी इथल्या शेतकऱ्याचं ठिय्या आंदोलन, पुणे मिरज लोंढा दुहेरी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। केळी विकास महामंडळाची लवकरच स्थापना होणार, काम अंतिम टप्प्यात आल्याची कृषी विभागाची माहिती।